मारुती चौधरी, जोमा वाघ, मंगेश कामडी, धर्मा गोमा दोरे, गुलाब अनंत वाघ, जगन भवर, कमलजी चौधरी, मैद्या लोबो आणि त्याचबरोबर सीताराम वीर आणि सर्व ग्रामस्थ वाघाची वाडी यांनी घेतलेली मेहनत अगदी सातत्याने सफल होताना मात्र पाहायला मिळतोय। पहिला बॉल डॉट आलाय आणि इथून आता 5 बॉलमध्ये 8 धावांची गरज असताना मात्र दुसराही बॉल डॉट आलाय। आता मात्र प्रेशर मात्र पाहायला मिळेल। बुलबाला 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 इथे मात्र पाहायला मिळतोय। गोलंदाजीसाठी आलेल्या अंतिम षटकामध्ये षटक घातलं असताना आदेश या गोलंदाजांचा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येत असताना इथे मात्र पाहायला मिळेल। मंगेशला पाहतोय ज्याने आतापर्यंत चांगली खेळी केली, एक षटकार ठोकलाय। त्यांच्याकडनं मात्र खराब बॅटिंग आणि त्याच्यानंतर शॉट सिलेक्शन चांगला, एक धाव मात्र घेतली जातोय। संयमाचं क्रिकेट आणि त्याच्यानंतर रनआउटची संधी होती तिथे दुसरी धाव मात्र इथे कंप्लीट केली जातोय। पहा इथे लेझी क्रिकेट, जर का बॉल कलेक्शन केला असता तर महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेली असती आणि ती विकेट होती मंगेश यांची। आणि किती महत्वपूर्ण विकेट पहा तुम्ही मैदानामध्ये तुमचं माइंड ऑफ प्रेझेंट ऑफ माइंड खूप महत्वपूर्ण असतो आणि तसं होताना पाहायला मिळालं नाही आणि जीवदान मिळालं तिथे। एवढा क्रुशियल मॅचमध्ये तुम्ही इन ॲक्शनमध्ये असणं खूप महत्वपूर्ण आहे। चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, वाव काय एफर्ट्स आता इथे पाहायला मिळेल। आणि त्यानंतर संघासाठी या धावा वाचवल्या गेल्यात निश्चितच। ही घेतली एक धाव आणि या 3 धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत। त्या 23 धावा, आता 2 बॉल आणि 3 धावांची गरज। जबरदस्त इथे पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाचा नजराना प्रदीप यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं। आपल्या गावासाठी समर्पण पहा रिप्ले मध्ये, गावाची अस्मिता, गाव आणि गावाचं नाव आपल्या जर्सी घातल्यानंतर मात्र लागलं जातं आणि त्यासाठी पाहायला गेलं तर हा समर्पण प्रदीप यांचं पाहायला मिळतोय। जबरदस्त फ्लाय केलं होतं अगदी गरुड झेप आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये पडले, चढले, उठले, फेकले, त्याच्यानंतर वाचवल्यात इथे 1 धाव। आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज। हा बॉल महत्वपूर्ण आहे। इथून धावा येतील, विकेट येतील, डॉट बॉल येईल, षटकार येईल, चौकार येईल, चौकार येईल, षटकार येईल, डॉट बॉल येईल की विकेट येईल, बरंच समीकरण। परंतु फटका तर खेचला, क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेलाय झेल लॉंग ऑन रिजन मध्ये आणि फलंदाज बाद बॅक टू डग आउट। मॅच मध्ये ट्विस्ट। आता मात्र येणारे 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज। ठक डीजे की मॅच मी ही विन करून देऊ शकत होतो। थोडीशी ताकद कमी पडली परंतु तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण रमेश यांच्याकडनं पाहायला मिळालं आणि हा उत्तम झेल पकडलं गेलाय। 1 बॉल आणि 3 धावांची गरज। गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाहीये। तुम्हाला इथून गरुड बनवावं लागेल। चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, एखादा तारा नक्कीच मिळेल। तो तारा मिळवण्याचं काम मयूरच्या स्वरूपामध्ये केलंय गोलंदाज आदेश याने। आता आत्मविश्वास तुमच्यामध्ये ठासून भरला पाहिजे। आत्मविश्वास हे सर्व काही यशाचं गमक आहे। आता हा आत्मविश्वास कोणामध्ये किती भरलाय ते पाहणं गरजेचं। खरा यश
जेव्हा तुम्ही दिलेली संधी आणि मिळालेली संधीचं तुम्ही सोनं करताय तेच खरं आहे. एक बॉल 3 धावांची गरज. या बॉलवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि इथून तिसरी धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि इथे काय घडलंय? 3 धावा कदाचित पूर्ण झाल्यात. साज बाज ताज जबरदस्त खेळ. रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र हरिश्चंद्र आणि मंगेश यांच्यामध्ये पाहायला मिळालं. टीम मात्र विजयी झाली. नाणेवली जबरदस्त एफर्ट्स. ठोक डीजे.